नमस्कार मित्रांनो, राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे। आजच्या सभेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनीही भाषण केले। यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना 25 वर्षे मुंबईकरांसाठी काय केलं असा सवाल केला। तसेच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचा उल्लेख पिल्ल असा केला। त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान आपल्या भाषणात रामदास कदम यांनी म्हटले की काही लोक निवडणूक आल्यावर मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार असं म्हणतात, तेव्हा समजून घ्यायचं की निवडणुका आल्या, उद्धव ठाकरेंना समोर उभं करा, मी समोर येतो, होऊन जाऊ द्या आमने सामने, 25 वर्षे मुंबईकरांसाठी काय केलं ते सांगा असं म्हणत कदम यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिले आहे। पुढे बोलताना रामदास कदम यांनी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा उल्लेख पिल्ल असा केला। त्यामुळे त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे। दरम्यान मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीवर बोलताना रामदास कदम म्हणाले, 2 नाही तर अजून 2-5 भाऊ आले तरी मराठी माणूस तुम्हाला मत देणार नाही। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्याय दिला, तुम्ही त्यांचे अभिनंदन का करू शकला नाहीत? उद्धवजी, आत्मपरीक्षण करा। एकनाथ शिंदेंनी एक घाव घातला आणि तुम्हाला संपवलं। सौ सोनार की एक लोहार की ही वेळ आली का याचं आत्मपरीक्षण करा असं म्हणत कदम यांनी उद्धव ठाकरे यांना चांगलंच फटकारलं आहे। त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे। तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।